महाशिवरात्री कथा. धार्मिक कथेनुसार चित्रभानू नावाचा एक शिकारी होता. प्राणीमात्रांना मारून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. तो कर्जबाजारी होता. वेळेवर कर्ज फेडू शकला नाही, म्हणून संतापलेल्या सावकाराने शिकाऱ्याला शिवमठात कैद केले होते. योगायोगाने त्या दिवशी शिवरात्री होती. शिकारी ध्यान करत असताना भगवान शिवाशी संबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिला. चतुर्दशीला त्याने शिवरात्र व्रताची कथाही ऐकली. संध्याकाळ होता. सावकाराने त्याला आपल्याजवळ बोलावले आणि कर्ज फेडण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी संपूर्ण कर्ज परत करण्याचे आश्वासन दिल्याने शिकारी कैदेतून मुक्त झाला. रोजच्या दिनक्रमानुसार तो शिकारीसाठी जंगलात गेला होता. मात्र दिवसभर कारागृहात असल्याने त्याला कडकडून भूक व तहान लागली होती. शिकार शोधत तो खूप दूरपर्यंत गेला. अंधार पडल्यावर रात्र जंगलात काढावी लागेल असे त्याला वाटले. तो जंगलातील तलावाच्या काठी असलेल्या बेलाच्या झाडावर चढला आणि रात्र संपण्याची वाट पाहू लागला. त्या बेलाच्या झाडाखाली एक शिवलिंग होते, जे पेलाच्या पानांनी झाकले गेले होते. दिवसभर भुकेल्या तहानलेल्या शिकाऱ्याचा नकळत उपवास घडला आणि शिवलिंगावर बिल्वाची पानेही वाहिली गेली. रात्री 1 वाजल्यानंतर एक हरिण पाणी पिण्यासाठी तलावाकाठी आली. शिकारी धनुष्यावर बाण टाकून ओढणार तोच हरिण म्हणाली, मी गरोदर आहे. मी लवकरच बाळाला जन्म देईल. तुम्ही एकाच वेळी 2 जीव मारणार आहात, जे योग्य नाही. मुलाला जन्म देऊन मी तुमच्या समोर येईन, नंतर माझी शिकार करावी. हे ऐकून शिकाऱ्याने त्या गर्भवती हरणीला जाऊ दिले. त्यावेळी पुन्हा त्याच्या हातून बिल्वपत्र नकळत शिवलिंगावर पडले. अशा प्रकारे पहिल्या प्रहराची पूजा ही नकळत पूर्ण झाली. काही वेळाने तेथून दुसरे हरिण समोर आले. शिकारी धनुष्यावर बाण चढवणार तोच हरणाने नम्रपणे विनंती केली, हे शिकारी, मी काही काळापूर्वी मासिक पाळीतून निवृत्त झाली असून माझ्या प्रियकराच्या शोधात भटकत आहे. मी माझ्या पतीला भेटेन आणि लवकरच तुमच्याकडे येईन. शिकारीने तिलाही जाऊ दिले. 2दा शिकार गमावल्याने तो देखील अस्वस्थ झाला होता. यावेळीही धनुष्यबाण बेलाच्या झाडाला लागल्याने काही बेलाची पाने शिवलिंगावर पडली आणि दुसऱ्या प्रहराची पूजाही पूर्ण झाली. तेवढ्यात तिसरी हरीण तिच्या मुलांसह तिथून जाताना शिकाऱ्याला दिसली. शिकाऱ्यासाठी ही सुवर्ण संधी होती. धनुष्यावर बाण चढवण्यात त्याने थोडाही वेळ वाया घालवला नाही. तो बाण सोडणारच होता, पण हरीण म्हणाली, अरे शिकारी, या मुलांना त्यांच्या वडिलांजवळ देऊन मी परत येईन. यावेळी मला मारू नका. शिकारी हसला आणि म्हणाला, मी मूर्ख नाही. मी यापूर्वी 2दा माझी शिकार गमावली आहे. माझ्या मुलांना भूक आणि तहान लागली असेल. मला शिकार करावीच लागेल. प्रत्युत्तरात हरीण पुन्हा म्हणाले, जसा तुझ्या मुलांवरच्या प्रेमामुळे तुला त्रास होतोय, तसंच मलाही. अरे शिकाऱ्या, माझ्यावर विश्वास ठेव. मी मुलांना त्यांच्या वडिलांकडे सोडून लगेच परत येण्याचे वचन देते. हरणीचा उदास स्वर ऐकून शिकाऱ्याला तिची दया आली. त्याने तिलाही जाऊ दिले. शिकार न मिळाल्याने आणि भूक आणि तहानेने व्याकुळ झालेला शिकारी नकळत झाडावर बसल्या बसल्या बेलाची पाने तोडून खाली फेकत राहिला. पहाट होत असताना त्याच वाटेवर एक हरीण आले. शिकारीला वाटले की आता नक्कीच शिकार मिळेल. शिकाऱ्याला पाहून हरीण विनम्र आवाजात म्हणाला की, हे शिकारी, माझ्या आधी आलेल्या 3 हरणांना आणि लहान मुलांना तुम्ही मारलं असेल तर मलाही मारायला उशीर करू नका, जेणेकरून त्यांच्या वियोगात मला क्षणभरही त्रास सहन करावा लागू नये. मी त्या हरणांचा पती आहे. जर तुम्ही त्यांना जीवनदान दिले असेल तर मला सुद्धा आयुष्यातील काही क्षण द्या. मी त्यांना भेटेन आणि नंतर तुमच्या समोर स्वतः येईल. हरणाचे बोलणे शिकाऱ्याने ऐकताच रात्रीचा संपूर्ण प्रसंग शिकाऱ्यासमोर उभा राहिला. त्याने हरणाला सर्व हकीकत सांगितली. तेव्हा तो हरीण म्हणाला की, ज्याप्रमाणे माझ्या 3 बायका वचनाप्रमाणे गेल्या आहेत, त्याप्रमाणे माझ्या मृत्यूमुळे त्या त्यांच्या धर्माचे पालन करू शकणार नाही. म्हणून ज्याप्रमाणे तुम्ही त्यांना वचनबद्ध करून जाऊ दिले, तसे मलाही जाऊ द्या. त्या सर्वांसह मी लवकरच तुमच्या समोर हजर होईल.
शिकारीने त्यालाही जाऊ दिले आणि सकाळही झाली. उपवास, रात्रीचे जागरण आणि शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करून शिवरात्रीची पूजा नकळत पूर्ण झाली. पण नकळत केलेल्या उपासनेचे फळ त्याला लगेच मिळाले. शिकारीचे हिंसक हृदय शुद्ध झाले. काही वेळाने हरिण आपल्या कुटुंबासह शिकारीसमोर हजर झाले, जेणेकरून तो त्यांची शिकार करू शकेल. परंतु त्यांची सत्यता, प्रामाणिकपणा आणि प्रेम पाहून शिकाऱ्याला खूप अपराधी वाटले. त्या शिकाराने त्या दिवशी हरणाच्या कुटुंबाला जीवनदान दिले. नकळत शिवरात्रीचे व्रत पाळल्याने शिकाऱ्यावर शिवकृपा झाली आणि मोक्षप्राप्ती मिळाली. यानंतर आपण शिवरात्रीची दुसरी कथा बघणार आहोत. महाशिवरात्री संबंधित सर्वात लोकप्रिय आख्यायिका म्हणजे भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा दिव्य विवाह. असे मानले जाते की या दिवशी देवी पार्वतीने तीव्र तपश्चर्या केली आणि भगवान शंकराचे प्रेम जिंकण्यासाठी कठोर तपस्या केली. तिच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिवाने तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारले आणि महाशिवरात्रीच्या रात्री त्यांचा विवाह झाला. हे संगविश्वातील पुरुष आणि स्त्री शक्तींमधील दैवी सामंजस्याचे प्रतीक आहे. यानंतर आपण तिसरी कथा बघणार आहोत, समुद्रमंथन. महाशिवरात्रीशी संबंधित आणखी एक महत्त्वाची आख्यायिका म्हणजे समुद्रमंथनाचा भाग, जिथे देव आणि दानवांनी अमरत्व प्राप्त करण्यासाठी समुद्रमंथन केले. समुद्रमंथनादरम्यान महासागरातून एक प्राणघातक विष निघाला, ज्यामुळे विश्वाचा नाश होण्याची भीती होती. जगाचा उद्धार करण्यासाठी भगवान शिवाने विष प्राशन केले आणि ते आपल्या घशात धरले आणि त्यांची मान निळी झाली. यामुळे भगवान शंकराला निळकंठ या नावाने ओळखले जाते, जो निळा गळा आहे. महाशिवरात्री ही ती रात्र मानली जाते जेव्हा भगवान शिवाने विष प्राशन केले, जे मानवतेच्या कल्याणासाठी त्यांचा निस्वार्थ बलिदान दर्शवते. महाशिवरात्रीचे व्रत का करावे? माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. या दिवशी उपवासाचे व्रत करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता केली जाते. महाशिवरात्री माघ वद्य त्रयोदशीला महाशिवरात्री म्हणतात. महाशिवरात्रीचे व्रत हे काम्य व नैमित्तिक कात आहे. महाशिवरात्री म्हणजे काय? पृथ्वीवरील 1 वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील 1 दिवस. शिवरात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. शिवाचे विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्री असे म्हणतात. शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधी अवस्थेत जातो. शिवाची समाधी अवस्था म्हणजे शिवाने स्वतःसाठी साधना करण्याचा काळ. त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्व स्वीकारत नाही. त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे कात करावे. व्रत आचरण्याची पद्धत व विधी. उपवास, पूजा व जागरण ही या काताची 3 अंगे आहेत. शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त राहावे. शिवरात्रीला रात्रीच्या 4 प्रहरी पूजा कराव्यात असे विधान आहे. त्यांना यामपूजा असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभंग स्नान घालून अनुलेपन करावे. शिवतत्व आकृष्ट करणारा बेल, पांढरी फुले व रुद्राक्षांच्या माळा शाळुंका व शिवपिंडीवर वाहाव्यात. धोत्रा व आंबा यांची पत्रेही या पूजेत वाहतात. तांदुळाच्या पिठाची 26 दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी 108 दिवे दान द्यावेत. प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात, त्यांनी अर्ध्या द्यावे. शिवस्मरणात जागरण करावे. पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी. पारण्याला ब्राह्मण भोजनात घालावे. ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन कात समाप्ती करावी. शिवपूजेची वैशिष्ट्य. 1. शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात. 2. शिवाच्या पूजेत हळद कुंकू वापरत नाही, मात्र भस्म वापरतात. 3. शिवपूजेत पांढऱ्या अक्षता वापरतात. 4. शिवाक्षाला तांदूळ, क्वचित गहू व पांढरी फुले वाहतात. 5. शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात. महाशिवरात्रीला शिवनामाचा जप करण्याचे महत्त्व. महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगुणापासून रक्षण होण्याकरता शिवतत्व आकृष्ट करण्यासाठी शिवाचा ओम नमः शिवाय हा नामजप जास्तीत जास्त करावा.
सप्तकोटेषु मंत्रेषु शिवपंचाक्षर मंत्रश्रेष्ठ ओम नमः शिवाय. रात्रीच्या या 4 पूजा विशेष आहेत. रात्रीच्या 4 प्रहाराचा पूजेत पहिल्या प्रहारात जलाचा व दुधाचा अभिषेक, दुसऱ्या प्रहारात दहीचा अभिषेक व तिसऱ्या प्रहारात तुपाचा अभिषेक आणि चौथ्या प्रहारात मधाचा अभिषेक करावा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा.